कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा 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 वा, काय घमघमाट सुटलाय। वहिनी अहो गावाकडे करतात ही भाजी आणि आपल्या इकडे सहजासहजी मिळत पण नाही। बरं तनयाच्या निमित्ताने आपल्यालाही खायला मिळेल। हो ते पण काय ग, तनयाने म्हटलं गुड न्यूज कळल्या कळल्या लगेच डोहाळे पुरवून घ्यायला सुरुवात केली। जनरली 3 महिने कुणाला सांगत नाही। असू दे वहिनी, तर आपण पुरवायचे तिचे डोहाळे, आपण लाड करायचे तिचे। हो, लाड करून घ्यायच्या निमित्ताने तिने गैरफायदा घ्यायला नको आपला म्हणजे झालं। नाही म्हणजे तू करशील तिचे लाड सहन, पण मी नाही करणार। अरे आलात तुम्ही, ये बस 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 बस। बंद काय काय म्हणाले डॉक्टर, सर्व ठीक ना? काळजी करण्यासारखं काही नाही ना? हो हो, सगळं ठीक आहे। तुम्ही डॉक्टरांना भेटून आलात ना? हो हो, आलो ना, भेटून आलो। ते तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरांनाच भेटायला गेला होतात ना? हा, अरे बोला ना काहीतरी। हो आई, आपल्या पण डॉक्टरांना भेटून आलो। खरंच गेला होतात तुम्ही? मी त्यांना फोन केला होता, ते म्हणाले तुम्ही तिथे आलाच नाहीत। काय? अखिलच म्हणाला की 2-2 डॉक्टर कशाला उगाच, नाही म्हणजे दोघांचे ओपिनियन वेगळे झाले तर आपलाच गोंधळ होईल ना। मग मी पण म्हटलं ठीक आहे। अगं मग तसं सांगायचंच ना। जयश्रीने फोन केला, तोंडावर पडली ना ती। गप बसाव, तोंडावर काय पडली? आता मी तिच्या भल्याचं सांगते, ते जर या दोघांना कळत नसेल तर मी काय करणार? काय करता नाही या अखिल? आई खरंच सॉरी, पण प्लीज तुम्ही चिडू नका ना। मला शपथ तुम्हाला खरं सांगायचं होतं, पण तुम्हाला वाईट वाटलं असतं। मला तुमचं मन नव्हतं मोडायचं। शेवटी मोडलंच ना मन तिचं। हा, का नाही ऐकलं तिचं? का नाही गेला डॉक्टरकडे? किती वाईट वाटलं तिला। हा, असू देत, तिने निदान माझा विचार तरी केला, यातच सगळं आलं। इतरांसारखं वागली नाही, ते खूप आहे माझ्यासाठी। असो, डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, काळजी घ्या म्हणाले। म्हणाले जास्त काही जड उचलू नका, बेड रेस्ट घ्या, वेळच्या वेळी जेवा। आई मला खूप भूक लागली होती, डॉक्टर म्हणाले बाहेरचं खात नको जाऊ, म्हणून म्हटलं घरी जाऊनच जेवूया। पण जेवण रेडी नसेलच ना? झालाय स्वयंपाक, वाढू जेवायला? आई मी खूप दमली, मी बेडरूम मध्ये जाऊनच जेवू का? काही हरकत नाही, बसू आणून देईल तुला प्लेट। अहो काय हो, ऑफिसची कामं तुम्ही आता घरी घेऊन यायला लागलात? घरी असताना कधी मला वेळ देत जा ना, की माझ्यापेक्षा काम महत्वाचं वाटतंय तुम्हाला आता? अवनी, अखिल ऑफिसमध्ये नीट काम करतोय की नाही हे बघायला मला घरी काम करावं लागेल ना। ऑफिसमध्ये त्याच्यासमोर नाही करू शकत, तो 50 लाखाचा इश्यू तुला माहिती आहे ना। हो, मग असं पुन्हा होऊ नये म्हणून तर मी जॉईंट CEO झालोय, आणि जितकं मोठं पद तितकं काम जास्त।
काय हो ते पदावरून आठवलं हं? तुम्ही आता सीईओ झालात तर तुम्हाला केबिन असेल ना सेपरेट? केबिन? हा कसली केबिन? केबिन वगैरे काही नाही, मी माझ्या पूर्वीच्या जागीच बसतो. का पण तुम्ही सीईओ आहात ना, मग तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी मिळायला हव्या. मी तर म्हणते तुम्ही आता सीईओ झालाच आहात तर आपण एक 4 व्हीलर घेऊया का? अवनी तुझं हे काय चालू आहे? सीईओ. हे बघ, मला कोणत्याही फॅसिलिटीज नको आहेत, कळलं? याला काय अर्थ आहे? राबणार तुम्ही आणि साध्या 4 सुविधा पण नकोय तुम्हाला? अवनी, मला कोणत्याही सुविधा नको आहेत आणि कोणी माझं कौतुक करावं म्हणून मी हे करत नाहीये. मी जॉईंट सीईओ झालोय ना, ते माझ्या भावंडांसाठी, माझ्या कुटुंबासाठी. आणि मी ही जबाबदारी का घेतली आहे हे मी तुला आधीच सांगून झालंय. त्यामुळे आता पुन्हा हा विषय नको आहे. तुझ्या मनात असं काही असेल तर प्लीज काढून टाक, समजलं? चल, भूक लागली, जेवून घेऊया. तुम्हाला नको असलं तरी मला हे सगळं हवंय. या घराचा थोरला मुलगा आहे तुम्ही आणि मी थोरली सून, म्हणून मी तुम्हाला तुमचं मन आणि विचार बदलायलाच लावीन. नाही तुम्हाला या घराचा हक्क मागायला लावला ना तर बघा. अखिल म्हणाला की दुसरं ओपिनियन नको, परत गोंधळ होईल. सिरियसली खरं खरं सांगायचं ना, तुला जायचं नव्हतं म्हणून. मला कशाला बळीचा बकरा केलास? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आई आपल्या चांगल्यासाठी सांगत होती. मला कळत नाही यार, तू का नको म्हणालीस? का खोटं बोललीस तू? अरे अखिल, मी खोटं बोलले कारण मला आईंच्या नजरेतून उतरायचं नव्हतं. बाकी काहीच कारण नाहीये, खरंच. बरं आहे यार तुझं. नाही म्हणजे मी आईच्या नजरेत उतरलो ते चालतंय तुला. आईला किती वाईट वाटलं असेल माहितीये का, की मला तिच्या डॉक्टरवरती विश्वास नाहीये. तनयाची नीट काळजी घेत आहेत ना अखिलला. एक बाबा म्हणून अखिलची काही रिस्पॉन्सिबिलिटीच नाहीये यार. आईला डेफिनेटली वाईट वाटलं असेल माहितीये का. अखिल ऐक तू माझं, बघ तर माझ्याकडे. हे बघ, आईंना याचं कधीच वाईट वाटणार नाही. जोपर्यंत तू या घराशी त्यांच्याशी जोडलायस त्यांना कसं वाईट वाटेल सांग तूच मला. आणि आईंना याची खात्री आहे की तू त्यांच्या शब्दाच्या बाहेर कधी जाऊच शकत नाही. तर तूच मला सांग, तू एवढा मोठा झालायस, तुझं लग्न झालंय, बायको आहे तुला, आता तर बाळही येणार आहे, तरी ते तुला तुझे डिसिजन घेऊ देतात नाही. कारण त्यांना तुझी काळजी आहे. ते अजूनही तुला लहान बाळासारखंच समजतात, हो की नाही? आणि त्यांना हेही माहिती आहे तू आकाशदादासारखा नाहीयेस, बायकोच्या तालावर नाचणारा. मग नाही, ही गॅरंटी तर मला पण आहे अखिल, की उद्या मी तुला म्हणाले ना की आईंना सोड, तरी तू आयुष्यात हा डिसिजन घेणार नाही. इकडे ये, बस. मी तुला नीट समजावून सांगते, तू बस आधी, शांत हो. हे बघ अखिल, आता इथून पुढे आपण आपला विचार करायला हवा की नको तूच सांग मला. नाही, आता आपण फक्त दोघे नाही, आता तिसरं आपलं लहान बाळ येणार आहे. त्याच्या सुखाचा, कम्फर्टचा, सगळ्याचा विचार करायला हवा ना आपल्याला. आणि जर तुला माझी काळजी घ्यायची असेल ना तर मला तुझ्या सपोर्टची गरज आहे अखिल. म्हणजे आपल्याला आपल्या बाळासाठी जे हवंय ते त्याला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत की नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.